अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रथसप्तमीची पूजा कशी करायची ते बघणार आहोत. तर इथे मी एक वहीच्या कागदवरती एक सूर्याचा रथ काढलेला आहे. माझी ड्रॉइंग चांगली नाही आहे, परंतु मी काढलेला आहे. एका पाटावरती लाल कपडा अंथरून त्यावर सप्तधान्य ठेवलेलं आहे. काही वाट्यांमध्ये आणि काही जे छोटे छोटे बोळके होते त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. गहू, तांदूळ, डाळ, तीळ, डाळे, वाटाणे, धणे आणि उडीद डाळ, काळीवाली उडीद डाळ जे माझ्याकडे होते ते मी ठेवले. थोडी चवळी ठेवले आणि इथे मी हळदी कुंकू लावून पूजा करून घेते मी. आणि मी सूर्यालाही हळदी कुंकू लावून घेतलं आहे. आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. सकाळी झालं माझं अर्घ्य देऊन. पूजा केली, आरती केली आणि इथे मी दुधाचा नैवेद्य दाखवला आहे सूर्यदेवांना. आणि हे सर्व सप्तधान्य आहेत, ते आपण कोणालाही दान देऊ शकतो. आपल्याकडे काम करणाऱ्या मावशी असतील किंवा गरीब व्यक्तींना दान देऊ शकतो, गरजू व्यक्ती. अशा प्रकारे माझी पूजा करून झालेली आहे. त्यानंतर आपण दूध ओतू घालायचं ते पाहणार आहोत. इथे नैवेद्य दिलाय सूर्याला दूध आणि साखर टाकून. मी बोळक्यामध्ये दूध घेतलंय आणि त्यामध्ये थोडी साखर, तांदूळ आणि तीळ असे 3 प्रकारच्या वस्तू मी त्याच्यामध्ये टाकल्या आहेत. दूध उकळताना त्यामध्ये टाकून द्यायच्या आणि ते जे बोळकं आहे त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं. आणि ते जे आपण जिथे दूध उकळणार आहोत तिथे पण हळद कुंकू लावून घ्यायचं. आणि उत्तर दिशेला दूध ओतू जाईल अशा प्रकारे ते आपण ठेवूया. थोडा वेळ लागतो पेटायला, लगेच पेटत नाही. तरी 10 मिनटं जातातच त्याच्यामध्ये. थोडेसे ज्या शेणी म्हणतात ना, गाईच्या गोवऱ्या आणि आंब्याचे हे थोडेसे झाडांचे हे लाकडं आणि थोडासा कापूर टाकून मी जाळ करून घेतलं आहे. खूप वेळ पेटतच नव्हतं, नंतर पेटलं व्यवस्थित. एकदा पेटलं की चांगलं पेटतं व्यवस्थित. आणि ते उत्तर दिशेला थोडंसं असं कलंडून ठेवायचं, म्हणजे मग ते उत्तर दिशेलाच दूध उतू गेलं पाहिजे, म्हणजे चांगलं असतं आपल्यासाठी, भरभराट होते आपले. आता इथे दूध चाललंय. अशा प्रकारे दूध ओतू गेलंय. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.